काहीच नाही, म्हणून मला आता भीती वाटते चालवायला. रोज मी व्यवस्थित चालवतो, आता मला एकदम मी काय तुम्हाला खाते की. पण एक गोष्ट, मी एवढी बायको असताना सोबतीला तिकडनं बोलवलं नाहीये. मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 88व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी सर्वांना शिमगोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा. आता सर्व ठिकाणी शिमगोत्सव धूमधडाक्यात साजरा होत असेल, पण आमच्या गावामध्ये काही दुःखद घटना घडल्यामुळे शिमगोत्सव ह्यावेळी म्हणजे थोडा लांबणीवर गेलाय. पण जसं साजरा केला जाईल किंवा पुढे काय होईल, अजून साजरा करणार की नाही हे अजून काय ठरलं नाही. पण जसं ठरेल तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेनच. पण तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये काय घडतंय ते चला बघूया. तुझा आवडता म्हणून हे आणलाय. होय होय, समजलं ना. स्वतःच आता चव लागली ती सांगा ना जिभेत. माझा आवडलाय, माका सांगतास काय तुमका नाही आवडलं, मी शिकवला खाऊ काटे एवढे एवढे खाऊ शिकवला ना पण चव मस्त लागता. मग पण झालं? तुझ आम्ही काय बाकीचा पण खातो. तू बांगडे खातस, बांगडे आम्ही बांगडे पण आवडीन खातो. पण मला मच्छी मटण हवाच असं काय नसतं. मग तुला ह्या करली आवडता म्हणून ही काय ती करली आणलेली. असं काय नसतं. नेहमी म्हणतो ना एवढीशी कशा आणली, एवढीशी आज पुरल नाही एवढी. आज पुरून पुढच्या आठवड्यात खायचं वार असेल तेव्हा पण खाता येईल. फ्रीज मध्ये ठेव, फ्रीज गार आहे बघा कसली. याला लावून आता ठेव खवा. आणि माझी 2 कशा वाटे केलं? हा 2 वाटे का? ह्यो 1.50 तो तुमका देतोय आणि एक माका ठेवते 50 तो. नाही ती कापतात कशी काय माहिती नाही. आडवे आडवे कापतात, तिरके तिरके मस्त फोडी करतात ना. टेक्निक भारी आहे पण ते. इकडे आता बघू शकता की पालेभाजी किती मोठी झाली आहे. काय मोठी झाली नाही, हाय तेवढीच आहे. किंचितशी वाढली असेल, ती काय वाढणार नाहीच बहुतेक. आता हाय तीच काढावी लागणार आहे. तर आता मच्छीला चांगला मीठ मसाला लावूया वरती जाऊन. डबा द्या मला, काढून ठेवतो पुढच्या वारास. बापरे, एवढा नवरा. चला मच्छी झाली आहे आता टाकून. आई मच्छी नाही टाकल्या, टाकत. आई भाकरी खावा चला. टाकल्याचा सार. टाकल्याचं सार भाकरी खावा म्हणजे टाकल्यासारखा झाला. शिजली काय? शिजली होय, झिजली. मुकळे काय वेळ लागताय ती. झाल्या झाल्या गरम 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 घेतलं नाही. गरम गरम एवढा आवडता होय. खोकला लागलाय ना, तर दुसरा कसला काय करून देत नाहीस ना काढा. तर मी हा तरी काढा जरा पितो जरा काय. चला बाकीचा शिजवूचा अजून. मस्त झालाय काढ्यासारखा. मग जाईल खोकला. मग चला आता वारांना ह्याच काढा करून देत जातो रोज. मंडळी घरात सर्व असल्यावर असा लेट होतो. तसेच 12 वाजलेत आता. आणि आता कुकर लावला आणि इथे बाहेर बसले मस्तपैकी फ्रेश होऊन. आणि आपली ही मच्छी मगाशी मीठ मसाला लावून ठेवलेला त्याला मस्तपैकी आता मुरली असेल कोकम वगैरे. तर आता ती फ्राय करून घेऊया पटकन. वाज गेलो की नाकात होय. इलाती ए बंड कोणाची आहे नक्की? एवढी छोटी तुझी? काय 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 हे काय बोलताय? बारका काय बोलताय? ही तुझी नवीन सायकल अनन्याची. आणि तुझी? हीच दोघांची एकच. बंड धावतोय बघा.
घरात तुम्ही चालू चालू जाऊ असं पाहिजे, वाट नाही बघायची माझी. काय आता कसं केलंस रेडी? आपण जेवूया गरमागरम मच्छीचं सार आणि मच्छी. आरू जेवत नाही का? जेवण आलंस घरून? क्षमा पण गेली ना? चला जेवूया आणि मग आपली कामांना लागूया. आधी झोपून पण. जेवून मस्तपैकी एक छोटीशी डुलकी काढली आणि आता मस्तपैकी फ्रेश झाले. फ्रेश अशी झाले की कुठेतरी बाहेरच जायचं आहे या अर्थाने. कारण मिस्टर जातात आता सुट्टी असल्यावरती थोडी थोडी गाडी शिकण्यासाठी. तर कधी कोणाला नेत नाही. त्या दिवशी आजींना दाखवायची होती गाडी म्हणून त्यांना सांगितलं चला इथनंच कुठे तरी आणा म्हणून. पण आज मी म्हटलं मी पाठीच लागणार आहे. बघूया नेत आहेत काय, कुठे ते जातात प्रॅक्टिसला. ते आत्ताच उठले आहेत, ते पण फ्रेश होण्यासाठी गेले आहेत. तर त्यांना आले का मग विचारते की मला न्याल काय म्हणून. चल झालात फ्रेश? काय चाललात? जातो जरा. मी पण येतोय ना मी पण. नाही सांगितलेलं आहे. काय नाही सांगितलेलं? पूर्ण शिकल्याशिवाय कोणीही यायचं नाही. पण मला बघायचं आहे नक्की काय करतात, खय जातात, काय करतात. आता एवढी किती महिना होत आला ना? किती दिवस झाले? 2 आठवडे झाले. काय झाला? काय नाही, चल. येतो आम्ही. तर इकडे प्रॅक्टिससाठी येताना ठमा आणि ना आरू पाठी लागलेल्या. पण गुपचूप इकडनं मिस्टरांना पहिलं पाठवलं पुढे आणि नंतर मी आले पुढे. आणि त्यांना तरी पण समजलं की मामी कुठेतरी कपडे करून चालली आहे, म्हणजे कुठेतरी जात आहे ती. तरी पण त्यांना असं पकवलेला. त्याच्यात माझ्या हातात असे मोबाईल वगैरे होते, त्याच्यामुळे आरूला जरा संशय आलेला. ठमाला एवढं नाही आलेलं. ठमाचं अजून काय एवढं डोकं चालत नाही. त्या सगळ्यांना आणू, मी परफेक्ट शिकल्यावर आणू. हा तेव्हाच नेऊया त्यांना पण. आता मला पण आणत नव्हते तरी पण मी कसं पाठी लागून आणलं. ती ह्याच मला बघायचं आहे नक्की कशी चालवतात काय ते. ऊन बघा कसला आहे, काही जाऊची इच्छा पण नाही. तू आहेस ना म्हणून मला आता भीती वाटते चालवायला. रोज मी व्यवस्थित चालवतो, आता मला एकदम मी काय घाबरत. तुम्हाला खाते की? अरे नाही, मला माहितीये की दुसरा कोण असला मला भीती वाटते. कशाला भीती? कसली भीती? कसली भीती म्हणजे? बोल मग तुम्ही आम्हाला नाही नेणार मग काय स्वतःच्या स्वतः अरे म्हणजे थांब, बसणार की? थोडे दिवस थांब ना, लगेच काय? थोडे दिवस थांब, जाऊ दे थोडे दिवस, कॉन्फिडन्स येऊ दे अजून थोडासा. अजून काय? हा कॉन्फिडन्सच आहे. वळणात वळवताय चांगली. जाऊया, जोरात जाऊया काय? मला काय, तुम्हाला येत असेल तर कसं तर ह्या. पण बाईक आणि 4 व्हीलर मध्ये किती लय जमीन आसमानाचा फरक असतो चालवण्यात. मग असला ही सोपी की? टेक्निक, अरे मेकॅनिझम तेच आहे, पण टेक्निक जरा वेगळी आहे. सोपी कोणती मग? सोपी कोणती? काय नाही, प्रॅक्टिस केल्यावर सगळं सोपं आहे. प्रॅक्टिस करायच्या आधी सगळं अवघड असतं. आता मला प्रॅक्टिस करायला वेळ नाही भेटत आहे, त्याच्यामुळे मला अवघड वाटते जरा. कारण आता मी गाडी किती दिवसांनी हातात घेतली? जवळजवळ 8 दिवसांनी हातात घेतली, म्हणून ते अवघड वाटते जरा. प्रॅक्टिस रोज असेल ना, रोज गाडी हातात, तर मग काय ते खेळणं बनून जाईल असं म्हणतात. हा सगळेजण म्हणतात बाबा. कधी होईल खेळणं तो मला माहित नाही. ते बघूया आता. मग मी रिकामीच असतो, मी घेऊ हातात. जा घे ना, तू घे. मला कोणाला तरी शिकवायला सांगा, मी घेतो हातात. मग तसा एवढं सोपं नाही रे बाबा, एवढं पण असं नाही. शिकू शकते असं. आधी मी शिकतो पूर्ण व्यवस्थित आणि मग तू शिक. मग मला तुम्ही शिकवणार? हा, शिकवेन. बघा रेकॉर्ड झालाय. मी पूर्ण शिकलो ना की मग तुला शिकवणार. हा, त्यात कधी पण शिकवा, पण शिकवाल ना आयुष्यात. मी पूर्ण शिकलो ना की तुला शिकवणार मी. बास एवढा बोललात ना आणि शिकवलात तरी बास आहे.
बघूया आता कधी शिकण्याचा मुहूर्त येता. आता इकडे पुढे पुन्हा डायरेक्ट राजापूर अर्धा दिसत. अर्धा नाही, पूर्ण राजापूर दिसत ह्या पॉइंटला नाही. बंद कर. काय माझं बंद? कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही कशाला इकडे बघताय? मी व्हिडिओग्राफर आहे, मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचा करा. मी तुमका डिस्टर्ब करतोय? मी काय बोलत पण नाही, मी माझा मीच बोलते बाबा. पुढचा दाखव, माझा दाखव नको. बघताव चेहऱ्यावरती एक्सप्रेशन काय, 12 हत प्रश्नचिन्ह हा की काय हा, आता समजू कवा ना की हसत खेळत चालवतात की टेन्शन हा किती, तर दिसू कवा. असतात कशा खड्डा होता, खड्डा. आता आठवड्याभरात हात लावून कसा वाटतंय? मी पुसलेल्या गाडीवरती आठवड्याभरात हात लावल्यानंतर कसा वाटतंय असं बोलू का हो मी? कर, बंद कर. बंद करतोय, सांगा तरी. बरा वाटतंय, बंद कर. हा. चालवत चालवत बरोबर ब्रिजच्या खाली चालू आहे. हाच तो मोठा ब्रिज जो आपल्या इकडनं रानतळ्यावरून दिसतो. प्रॅक्टिस साठी आलेलो तर इथपर्यंत हा जाता. आणि हा पूर्वीचा ब्रिज सर्वात मोठा, आता त्याच्यापेक्षा पण मोठा त्याच्या त्या साईडला बांधलेला आहे. थांब, 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 थांब. मिस्टरांचा काय थांब थांब चालू आहे मी तुला नाही बोललो थांबता. ते समजलं मला. गाडीवाल्याला बोललो जरा जरा हळू ये, थांब म्हटलं. तर त्याला काय ऐकायला आपण जाणार इकडे नवीन आहे? आहे. तो तिकडे चाललाय ना. तो तिकडचा मोठा ब्रिज दिसला काय मोठा? दिसला दिसला. जायचं की पुढं? पुढे कुठं? हम्म? कुठे नेणार? कुठे तुम्ही प्रॅक्टिस साठी कुठे कुठे येता? पुढे जायचंय की? पुढे कुठे? आता इकडनं जाऊया वरनं. हा? इथनं वरनं चला, इकडनं जाता येतं ना. पुलावर जायचंय का विचारताय? हा. पुलावरती तो पूल राहिला एका साईडला, त्याचा रोड वेगळा, अरे होय खरं. हा रोड वेगळा. का पुढे जाऊन त्या पुलावर जाणार होता की? डेंजर चढावा. पुढून गाडी वेगळी आली. काय नाही येत आहे, मस्त पैकी चालवतात एवढी हळू. हा, होय. पुढून गाडी येत नाही म्हणून ठीक आहे. प्रॅक्टिस साठी तेवढा नशीब आहे, चांगला आहे ना. काय नाही, गाडी आली तर तिथल्या तिथे हँड ब्रेक ओढीन आणि तिथंच ठेवीन. मग बघीन पुढचं पुढे काय ते. थांबवून हा, थांबवून ठेवायची. आता इकडून कोण येत आहे? नाही कोण येत आहे. तर हा तिकडचा मोठा पूल आणि हा छोटा पूल आहे. तर आम्ही छोट्या पुलाच्या पुढे आलोय. छोटा म्हणजे पूर्वी तोच मोठा होता म्हणा. खटखट खट झाला. आणि मिस्टर जेव्हा मधीच स्पीड मध्ये जातात ना, तेव्हा पुढे कोणीही नसतं, एका चिमणी पण नसते. तेव्हा असं वाटतं की लय कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला चालवण्याचा. होय होय. आणि काय सांगतं, पुढे कोण नसेल तरच चालवणार. नाही तर फास्ट. किती फास्ट न्याल? नको पुढे वळा नाही, नको मला धडधडता. गप वळण नाही, गप सावकाश. हो गप्पा सावकाश चला. रस्त्यावर कोण नसेल तेव्हा काय घाबरायचं, पण जरा गाड्या असतात. किती दिवसांनी येतोय ह्या रस्त्यात. कॉलेजचे दिवस आठवले, एसटीत बसून यायचे ह्या रोडने. मोठ्या पुलाच्या इकडनं ह्या साईडला येत होतो आणि यांना समजलं की सीएनजी वाला आहे, म्हणजे सीएनजी आलेला आहे इथे राजापूरला. सीएनजी भरण्यासाठी येण्यासाठी मिस्टरांची जी काय होती ना घाबरगुंडी उडालेली. पहिल्यांदा भरत होता म्हणजे एकटा पहिल्यांदा गेलो. एकटा म्हणजे तुझ्या म्हणजे असा एकटा नाही तर कोणतरी असायचा, कोणतरी चालक कोणतरी असं. आणि माझ्यावर आले म्हणून एकटे बिहत तसं नाही. लाईन असली ना
पण एक गोष्ट, मी एवढी बायको असताना सोबतीला तिकडनं बोलवलं नाहीये. आता तुम्हाला समजेल, सवत माहितच आहे तुम्हाला कोणती. ती येईल थोड्या वेळाने, येणार आहे ना. त्याला फोन करते बघूया हाय तर येतील. आता आपण सीएनजी भरून झालाय. कॉन्फिडन्स आला. हा थोडा थोडा येत आहे, थोडा थोडा येत आहे. चालेल, चल आता देव्या भाऊ आले का आपण भेटूया डायरेक्ट देव्या भाऊंना. देव्या भाऊ काही येत नाही, त्यांना लेट होणार आहे. पण आम्ही संध्याकाळच्या आत घरी जातोय. पक्षी जसे परतले, हे बघा इथे दिसत आहेत, तसे आम्ही पण आमच्या घरी परततो नाटा मार्गे. चला नाट्या मार्गे. नाट्या मार्गे नाट्या मार्गेचा अर्थ झाला नाट्याला जाणार असा अर्थ झाला. असं काय, नाट्यातनच आमचा बारसू लागता. अरे नाट्या मार्ग म्हणजे नाट्याच्या दिशेने आपला आहे सर. तुमका समजला ना मंडळी. माका काय बोलूचा. चला आज सनसेट पॉइंट मस्त माका बघूक भेटत ना रानतळ्यावर. इकडे मस्तपैकी सूर्य दिसत रानतळ्यावर आल्यावरती. मिस्टर तुम्ही लय लेट केलात, हळूहळू आणून. थांब थांब जरा थोडे दिवस थांब, मग कसा नेतो बघ. हे ना हळूहळू आणून. तुला सगळ्या गोष्टी खाऊ वाटतात काय? खाऊ नाही, मग पिऊ वाटत. अरे पिऊ वाटतं मला. डोकं बिकल आहे जाम. मी कधी चाय बी पित नाही हा, किंवा कॉफी. मला आज कॉफी पाहिजे आता. म्हणजे असं मन करतंय कॉफीचं. चालेल, चला भक्कड अशी कॉफी तुम्हाला हा. लगेच देते, घरी पोचवा लगेचच. म्हणजे आज माझा एक चांगला इकडे सनसेट पॉइंट दिसतो नेहमी, बऱ्याच दिवसांनी तो घालवला. तर गावात लावून मस्तपैकी मोहरचं वास येलो ना आल्या आल्या इथं. नशीब काळोख पडायच्या आत आलो. पण रस्ता किती मस्त आहे बघा. मस्त आहे. माझ्या विलय गावातल्या रस्त्याक नाव ठेवायचंच ना. ते तुझ्यामुळेच झालाय. तू इकडे बाबा. तुझ्यामुळे आमचा काय रस्ता खराब पण. झाला. होय, माझा वजन घेऊन रस्त्यांना खड्डे पडले. काय तिथं बऱ्यापैकी मोहर आले काजींना. हा, चल इथून जाऊया लवकर, पण पुन्हा कोणतरी यायच्या आधी. येऊ नको रे कोणी. असं सांगतो, थांबा. चिंचोळ वागाना रस्तो. कोण येऊ नको रे. कोण येऊ नको म्हणून सांगतास की ते गांगू मंदिरात सांगतात बाबा आम्ही आलो बाबा. देव महाराजा. देवा महाराजा आम्ही आलो सुखरूप. चला मंदिराच्या इकडे आलो म्हणजे आलो. हॉर्न दिल्या दिल्या चला आरू बाबा, मला काय गाडी येत नाही, हीच चालू देत. आरू आणि ठमा दोघं पण वर आले. आणि ठमाला आम्ही फसवून गेलेलो ना ना ठमा. मग आम्ही फसवून गेली ना तुला. म्हणून रुसून बसलेली तर तिला बसायचं होतं म्हणून बसायला दिलं. आता फसवून का गेलेलो. चला चला हिला राहू दे. हा कर ना. हा पिक पिक कर. हिला हेत मिस्टर चालवता. मला मला माहितच देव नाही पिक. पिक पिक कुठे ते. ए हळू बस. बस 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 बस. चला उठा. चला चला उठा उठा. चला बंद कर. चला घरी चला घरी चला कॉफी पिऊया. चला चला. मला जरा फुल द्या, हाफ नको. कटिंग नको. सगळ्यांना सेम मॅडम एक फुल. हा एक फुल. नाही, एक फुल प्लीज. सगळ्यांना सेम सेम. मस्त पैकी आता सुस्ती कॉफी. उडाली. सुस्ती पण उडाली. आता कॉफी विथ जरा हायलाइट्स बघतो. कसली मॅचची मॅच. जावा जावा. ही सगळी रानात आलेली मंडळी, तिकडची पण दोन. काय आई कवाळा फोडून नेलेलात की होय. पैरी आमची पैरी. दोन छोटी. ठवाची आंघोळ पण झाली वाटतं. आंघोळ केली की हातपाय धुतली. तू काय पितेस. चहा चहा आणि कॉफी कॉफी आणि दूध दूध. आणि दही. दही पण ना. दही कुठे टाकलंयस. अगं ती कॉफीच आहे फक्त, चहा पण नाही. झिंजिने आल्या रे झिंजिने आल्या.
मंडळी घरी आले आणि आता बघितलं तर तुम्ही कॉफी सर्व पितायत. मी काय पियाले नाही, मला नाही एवढी आवडत. कधीतरी म्हणजे असं जास्त थकवा जाणवला तर कॉफी पियायला चांगली असते. आता एवढं काय मला वाटत नाही, फ्रेश वाटते जरा बाहेरून आल्यावरती. आज पहिल्यांदा असं वाटतं की फ्रेश वाटते. आता तुम्ही असं करताना कुळदाचं पीठ दिसत असेल तर कोणाला अजूनही गावठी कुळदाचं पीठ कोणी ऑर्डर केलं नसेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा. चला, आज मिस्टरांनी कशी गाडी चालवली तुम्ही बघितलातच. कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 88वा ब्लॉग. आता भेटूया 89व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.